माझ्या 10 गायींचा गोठा आणि 10 गायींच्या गोठ्याच्या पाठीमागचा संघर्ष जर तुम्हाला सांगितला ना तर मी तर असं म्हणेन की कुठलीही स्त्री करू शकणार नाही बरं का. आता तुम्ही म्हणसाल तू स्वतः मोठीपणा मानते का काय, पण मी आता इथं आमच्या इथं पण म्हणजे बघते बरं का. तर एक 4-5 जरी गाय असले तरी तिथं लगेच एकटी बाई करू शकत नाही. ती लगे म्हणते नाही आपल्याला होतच नाही. म्हणजे आता कुणाचं नाव नाही सांगू शकत, पण इथं आमच्या बाजूलाच असं आहे की त्यांच्या घरी ना 6 गायी आहेत त्या. तर ती कधीच एकटी करत नाही ती लेडीज. लगेच त्यांच्या घरच्यांना घेते ती काम करायला. आणि मी 10 गायींचा गोठा एकटी सांभाळते. आता बघा चिखल किती झाला आहे, आणि तरी मी एवढं शेण वढलं आहे ना, शेडमधलं पूर्ण शेण वढलं आहे. आणि ही मुक्त गोठ्यातलं पलीकडलं जे आहे ना ती शेण वढताही नाही, ओलं झाले तर तिथं ना डम्पिंग लावूनच आता ती भरावं लागणार आहे. नाही तर मग मी विचार केला आता आपलं ती शेण ह्याचा हातगाडा असतो बघा, त्या हातगाडाच नवा आणायला सांगितलं आहे मिस्टरांना. आणि त्यानं मग दररोज ओलं जरी असलं तरी आपल्याला ती शेण नेता येतं. आपलं ती सेंटरिंगच्या कामावर वापरते ती बघा माल कालवायला, तसला गाडा. तर त्या गाड्यात शेण ओलं जरी असलं तरी भरायचं आणि नेऊन पाठीमागं टाकायचं, म्हणजे एवढा राडा होणार नाही. तर आता ना शेड करायला आज आलता बरं का माणूस, माप काढलं. तर एवढं बजेट वाढतंय की आपल्या बजेटपेक्षा पुढं जातंय. पण आता काय करणार, शेवटी त्यातलं निम्मच नियोजन धरलं. मग माझं म्हणणं होतं पूर्णच करायचं शेड सगळं. तर त्यांनी सांगितलं आता निम्मं करा आणि परत अजून पेमेंट आल्या मग आणखीन निम्मं करा, म्हणजे होऊन जाईल तुम्हाला. मग माझं काय म्हणणं होतं शेळ्यांना पण करायचं आणि गायींना पण करायचं, पण लाखाच्या पुढं त्यांनी बजेट काढलं. मग आता एवढं पेमेंट आपल्याकडं तर नाही ना. तर मग म्हणलं बघू गायींपुरतं तरी तोपर्यंत थोडंसं करूया. आणि बघा तुम्ही अगोदर कुठनं तरी असं मी सांगितलं आहे बघा व्हिडिओमध्ये की कुठनं तर पेमेंट काढायचं किंवा असं लोन काढायचं किंवा असं हे करायचं, आणि मग नंतर ना ती लोन फेडत बसायचं. आणि त्याचं अगोदर आता मी अगोदर काय केलं पहिलं की जाळी केली आणि शेड पण एकदम छोट्या साध्या पद्धतीचं माझं पहिलं जुनं पण शेड आहे. आणि कुठलाही म्हणजे असं ही केलं नाही बघा, मी वेस्ट घालवलं नाही की कुठलं कर्ज काढून किंवा असं बँकेचं काढून. आणि देते ती आता एक मागच्या 8 ते 10 दिवसात एक बँकवाली म्हणजे साहेब लोक फिरते ती, तर ती गोठा बघून आली होती. तर त्यांनी विचारलं तुम्हाला लोन वगैरे पाहिजे का, तर म्हणलं कशाला, तर गायींवर. तर म्हणलं नको आम्हाला गायींवर लोन, रोख पेमेंट येतं आपल्याला 10 दिवसाला, पैसे पण वापरायला होते तर, आणि पेमेंट ती असलं की मग आपलं कट होऊन जातं. तर त्यांना म्हणलं नको. तर तसं काही मी केलं नाही बघा. तर मी आपलं शून्यातनं सगळं हळूहळू पुढं नेण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा थोडंसं, आता ही शेडसुद्धा आहे ना 2 वेळा मारले तुम्हाला सांगते मी, एकदा नाही मारलं. आणि पहिलं शेड मारलं त्यावेळेस शेणखताचं काय दुधाचं काय त्यावेळेस गाय पण जास्त नव्हत्या. आणि दुसरी पुढची जी बाजू मारली ना त्यावेळेस थोडंसं दुधाचं आणि थोडंसं कमी पडलं होतं, तर मी बोकड विकलं होतं आणि ती करून तेवढं पुढचं बाजूचं शेड मारलं होतं. म्हणजे आपल्याला किती संघर्ष करावा लागतो बघा. आणि एवढं गाय एक गाय घ्यायची आणि एक गाय घेऊन ती फेडायची, ती फेडून परत दुसरं काम करायचं, असं म्हणजे माझ्यासारखं चालूच असतं. आणि मला एवढी म्हणजे आवड आहे गायींची. आणि आमचं ना पहिल्यापासून बघा गायींच्याच ह्याच्यावर आमचा उदरनिर्वाह झाला आहे बरं का. कारण का मला वडील नसल्यामुळं ना माझी आई पण गायी सांभाळायची आणि आम्ही गायींच्या जीवावर हे करायचो. तर मला पण सवय लागून गेली, मला पण असं म्हणजे करमत नाही गाय नसल्यावर. मग एक म्हणता मी आता ठरवलं 10 गायी करायच्या. तर माझ्या 10 गायी टोटल आज पूर्ण झाल्या बरं का. आणि आता मला शेळ्या करायच्या त्या. तर आता शेळ्यांना पण शेड करावं लागेल, शेळ्यांना आणायला पेमेंट पाहिजे आपल्याला, तर ती पण करायचं. आणि त्यात थोड्याशा कोंबड्या आणखीन आता आहेत ना ह्याच्यापेक्षा आणखीन थोड्या वाढवायच्या. पण
आपल्याला बघा पेमेंट पाहिजे. आता ही गाईंचं फेडायचं, नंतर ना मला आता ही शेडचं पण मला असं काय नाही तर माझ्यापाशी असं इकडून तिकडून घेऊनच मी आता ही करणार आहे. तर ही फेडायचं, मग आता ही पेमेंट फेडायला मला किती दिवस लागेल बघा. मी आताच विचार करायला लागली की मला किती दिवस लागतील ही पेमेंट फेडायला. आणि गाईंचं फिटायचं, शेडचं फिटायचं जवळजवळ 70-80 हजार रुपये तरी पण जातात आहे आपल्या मुरुम ते सगळं म्हणलं तर. पण असू द्या, जाऊ द्या, म्हणजे कसं आपल्याला शेड तर महत्त्वाचा पार्ट आहे. आणि पलीकडं आता राहतंय ना शिल्लक ही पेमेंट फिटल्याशिवाय ती शेड करायचंच नाही. आणि मग ती शेड झाल्यानंतर न शेळ्या वाढवायच्या. म्हणजे शेळ्या कधी वाढवायच्या तर आता एवढा पाऊसच होऊन द्यायचा, कारण का पावसाळ्यात शेळ्यांचं पण बघा, शेळ्यांना अजिबात पाऊस चालत नाही आणि ती खात पण नाही त्या, मग असं खराब होते त्या. आणि करायच्या त्या शेळ्या पण एक एक घ्यायची आणि तिचं 1-2 जरी आणल्या तरी बेला झालेल्या 2 शेळ्या आणल्या ना तर त्याची पिल्लं ही मग अशी भरपूर होते. ती एक शेळी आणली पण माझं तिथं काही सक्सेस झालं नाही, तिथं मला खड्डाच आला बघा. काय करणार शेवटी, मग आता तिथं यश आलं नाही शेळीत. आणि लहानपण आणली होती मी, जास्त मोठी 6,000-12,000ची एकच आणली असती वेळेला झालेली तर मग ती बरं झालं असतं, आपलं चालू तर झालं असतं. आणि सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. आता ती शेडचं जी बजेट काढायला आलेली आहे दादा आहेत ना, ती आमच्या गावातलीच आहेत बघा. तर ती विचारत होतं कोण करतं एवढ्या गायींचं म्हणून. तर त्यांना सांगितलं कोण करणार आहे. आतापर्यंत वेळ बघा, आता 8:30-9:15 झालं त्या मला. तर माझी आंघोळसुद्धा नव्हती अक्षरशः, म्हणजे कामच आवरलं नव्हतं गायींचं. आणि चिखलामुळं कसं वेळ लागतो, सगळ्यांना वासरांना पाजायचं. गायींचं दोन म्हणजे पहिल्यांदा एक पाटी टाकायची, परत दुसरी पाटी टाकायची, परत पेंड टाकायची, बारली टाकायची, धारा काढायच्या, दूध इकडं आणायचं, दूध ती वजन करायचं. आणि नंतर ना मग दुधाचा डाटा पण गेला पाहिजे, त्याला आपटायचं. परत इकडं वासरं वरडते ती त्यांना पाजायचं. तर माझं म्हणणं आहे एक वासरू त्यातलं बारकं जे आता झालेली कालवड आहे ना ती द्यावी. ती कुणाला पाहिजे असेल तर मला नक्कीच सांगा बरं का, जवळ कोण असलं ना तर त्यांना मी अशीच देईन कालवड. काय करणार आहे, म्हणजे काय होतं आहे मला जास्त लोड येतो या. आता ती मोठं झालेलं जे आहे ना ती कालवड खातं आहे वैरण आणि दूध पाजते त्याला, पण ती त्रास देत नाही. आता ही लहान आहे ना, त्याला फक्त दूधच पाहिजे. आणि थोडंसं माझं प्रॉब्लेम पण सांगते तुम्हाला, कारण का मला आता दूधच जास्त माझं गेलं पाहिजे होईल एवढं. का तर माझ्याकडं आता गायींचं पेमेंट झालं आहे फेडायचं, परत आता शेडचं होणार, मग एवढं आपल्याला होणार नाही. म्हणजे दूध भरपूर गेलं तर मग पटापटा पेमेंट फिटून जाईल ना, आणि दूध नाही भरपूर गेलं तर मग एवढं पेमेंट फिटणार नाही. म्हणून माझं चाललं आहे की कालवड आपलं कुणाला तर देऊया म्हणून. आणि बघू आता. तर माझा कालचा व्हिडिओ तर बघा तुम्ही एवढा प्रतिसाद दिला आहे ना, तर असंच आपल्या आबांच्या लाडक्या ताईला भरभरून प्रेम देत जावा ना, अशीच आपल्या आबांच्या लाडकीचं चॅनल पुढं न्या. तर मनापासून सर्वांना धन्यवाद बरं का माझ्या चॅनलला एवढा सपोर्ट केल्याबद्दल. आणि आता कमेंटमध्ये विचारते ती की तुमचं गाव कुठलं, तर माझं गाव ना अकलूजपासून 14 किमी अंतरावर आहे बघा, माळखांबी म्हणून. आणि गाय दूध किती देते त्या, तर गाई ना आता 7-7 लिटर द्यायला लागले ते. एक 7:30 पावणे 7 ते 7:30पर्यंत देते आणि एक गाय 6 लिटर दूध देते. तर वाढतेले आणखीन हळूहळू. मी आता लिक्विड पण चालू केलं आहे ना, टॉनिक, त्या टॉनिकनं चांगला फरक पडला आहे. तर त्यांना पण दूध वाढायला लागलं. आज माझं 55 लिटर दूध भरलं आहे एका टायमिंगचं सकाळचं. आणि संध्याकाळचं पण तुम्हाला सांगेनच मी, किंवा एक दिवशी ना मग असं काटा गेलेलं परत दूध घेतलेलं ती सगळंच दाखवीन मी तुम्हाला, खरं आहे का खोटं आहे ती. आणि आपल्याला आता रेट बघा 40 ते 41 रुपये रेट भेटायला लागला आहे. आणि 1 रुपया 10 पैसे 1 लिटरला कमिशन आहे. तर रेट पण चांगला झाला आहे. आता रेट वाढल्यामुळंच मला थोडंसं वाटलं की आपण कुठं तर गाई घ्याव्या आणि हे करावं, गायींपासून सुरुवात करावी, म्हणजे वाढवाव्या गाई, म्हणजे आपलं दूध पण वाढेल. कारण का कमी झालं आपलं दूध. तर मग आणखीन एक मला कमेंट काय आली ती की एका टायमिंगला 10 लिटर देते. आता 10 लिटर जर देत असतं तर मी तुम्हाला लगेच सांगितलं असतं की 10 लिटर देते म्हणून. नाही देत, कमी देते त्या.
पण रुटीन लागायला वेळच लागत असतो ना. आणि सांगितलं ना आता तुम्हाला मी कसं देते ते तर तसं काही नाही बरं का. आणि माझा 10 गायींचा मुक्त गोटा तुम्हाला कसा वाटतोय. आणि खूप संघर्ष आहे बघा. ह्या 10 गायींचं वाटतं तेवढा व्यवसाय सोपा नाही. अक्षरशः कंबरट मोडायची वेळ येते. पण करणार काय शेवटी आपण, तर दुसरं काय करणार आहे सांगा. आपल्याला बाहेर दुसऱ्याच्या शेतात तर कामाला जायला अजिबात मला आवडत नाही. मी पहिल्यापासून कधीच नाही गेली. आणि मग ही सकाळी 2 तास, सकाळी 2 तास कंबर मोडूस तर काम केलं तर काय अडचण आहे आपल्याला. परत आता मी निवांतच आहे बघा. मग आता बाकीची कामं झाली गायींची ती सगळी, की मग माझं चालू असतं व्हिडिओ काढणं, पोस्ट करणं. आणि बाकीचे मग घरातलं काम करायचं. घरातलं पण स्वयंपाक पाणी आहेच की. बाकीची कामं आवरायची. थोडासा आराम ही 100% मी करते बरं का. कारण का आपल्या शरीराला आराम तर पाहिजेच. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.